पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्रालयात भेट घेतली। तसंच मंत्रालय परिसरात रील सुद्धा बनवलं। त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची राळ उडवली। सोशल मीडियातल्या या रील्सवरून आता राज्यातील राजकारण तापलंय। रील्समध्ये दिसत असलेला हा आहे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ। सोमवारी त्यानं मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला। तसंच त्या भेटीनंतर त्यानं मंत्रालय परिसरात रील्सही बनवली आणि त्यावरूनच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। खुद्द मुख्यमंत्र्याला भेटायला गेलेला एक गुंड मंत्रालयात रील तयार करतो, म्हणजे हे तर निलेश घायवळ हा जामिनावर आहे आणि या जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयामध्ये रील तयार करतो आणि बाकीचे लोक लाईनीत मरतात। गुंडानं मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली। ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनीही निलेश घायवळचा तो फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काही प्रश्न विचारले। पुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार। त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना, त्या फक्त गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका होत आहेत आणि मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो। त्याचा लवकरच पर्दाफाश आम्ही करणार आहोत। पुण्याच्या कोथरूड परिसरात गुंड निलेश घायवळची दहशत आहे। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खून, खंडणी, अपहरण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीशी निलेश घायवळचा संघर्ष आहे। काही काळापूर्वी या दोन्ही गुंडांमध्ये टोळी युद्ध भडकलं होतं। कोथरूड लगतच्या मुळशी तालुक्यात या दोन्ही टोळ्या सक्रिय आहेत। निलेश घायवळनं मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी हा खुलासा केलाय। इतक्या किरकोळ गोष्टीचं त्याचं काही बाऊ करणं, आता जे असा आरोप करत असतील त्यांच्या सोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला दाखवता येतील आणि म्हणून ते लगेच चांगले झाले आणि हा वाईट, हे कोण वाईट झाले अशातला काही भाग नाही। तर नुकतंच मुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारण्याच्या घरी पायधूळ झाडली होती। आता निलेश घायवळनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।